मागच्या गेलेल्या निवडणुकीनंतर बरीच लंबी गॅप पडली आणि गॅप पडल्यानंतर शहरातले 2 भाग असे होते म्हणजे वार्ड क्रमांक 10 आणि एक 19. पण सध्याच्या कंडिशनला आपण आलेलो आहोत दादांच्या घरी. वार्ड क्रमांक 10 मधले उमेदवार आहेत, सरोदे दादा आहेत. त्यांच्याशी आज आपण एक चर्चा करणार आहे, तात्पुरती चर्चा करणार आहे आणि त्यातून कोणकोणते जे प्रश्न आहेत प्रभागातले आणि आतापर्यंत गेलेल्या वेळेनुसार आतापर्यंत कोणकोणत्या गोष्टी अशा त्यांना फेस कराव्या लागल्या. कारण की बऱ्याचशा उमेदवारांना या गोष्टी फेस कराव्याच लागल्या असतील कारण 20 दिवसाचा जवळपास 18 ते 20 दिवसाची गॅप पडलेली आहे. दादा माझा प्रश्न पहिला असा आहे, त्यातले असे कोणकोणते असे कामं वाटतात की आतापर्यंत असं वाटते की हे झाले नाही, जेणेकरून तुम्ही आता निवडून याल तर कराल? नमस्कार. मी डॉक्टर अतुल सरोदे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रभाग क्रमांक 10 अ मधून कंटेस्ट करतोय. अ, माझ्या प्रभागामध्ये जेव्हा आजपासून 9 वर्षांपूर्वी जेव्हा माझी इच्छा देखील नव्हती इलेक्शन लढायचं. मी एक शिक्षक व्यक्ती आहे, प्रोफेसर व्यक्ती आहे. परंतु गेल्या 25 वर्षापासून मी समाजसेवा करतोय. तर लोकांचं असं म्हणणं पडलं, की आपण उभं राहायचं आणि आपल्याला जे काही कामं आपण पदावर नसताना करू शकतो. तर आपल्याला त्याकरता बॅकअप मिळेल जर आपण इलेक्शन कंटेस्ट केलं तर. तर मी देखील इलेक्शनमध्ये उभं राहिलो आणि माझ्या प्रभागातील लोकांनी मला भरघोस मताने निवडून दिलं. जेव्हा मी सुरुवातीला माझ्या प्रभागामध्ये हिंडलो प्रचार करताना, फर्स्ट टाईम जेव्हा मी हिंडलो, तर मी पाहिलं की माझा वार्ड हा अतिशय कुठं रस्ते नव्हते, नाल्या नव्हते, काहीही नव्हतं, स्मशानभूमी नव्हती. नुसतं समस्याच समस्या. ज्या भागामध्ये मी गेलो, ज्या वार्डामध्ये मी गेलो, त्या लोकांनी मला सांगितलं, की "सर इथं नाली नाहीये, इथे रस्ते नाहीये, पाण्याची व्यवस्था नाहीये, स्मशानभूमी देखील इथे नाही." तर मला खरंच ॲक्चुअली मला खूप वाईट वाटलं, की आपला प्रभाग कसा काय, की आजपर्यंत या लोकांनी काय केलं? तर मग तेव्हाच मी एक प्रण केला. मी म्हटलं माझ्या वार्डाला मी, माझ्या प्रभागाला मी डेव्हलप करेल. जेवढं काही मला मदत करता येईल लोकांना तेवढी मदत करेल. जेवढे कामं मला आणता येईल, जेवढा काही निधी मला आणता येईल, ते मी करेल. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एक सरायपुरा भागामध्ये गेटपासून तर हनुमतपुऱ्याच्या रेल्वे स्टेशनच्या गेटपर्यंत तो रस्ता अतिशय इनॲक्सेसिबल होता. अतिशय वाईट परिस्थितीमध्ये होता. इव्हन त्या ठिकाणाहून लोकांना मयत देखील प्रॉपरली नेता येत नव्हती. शाळेच्या विद्यार्थ्यांना पावसामध्ये पॅन्ट असा वर करावा लागे, अशी ती परिस्थिती त्या ठिकाणी होती. तर सगळ्यात पहिले मी तो रस्ता आणला. म्हणजे फक्त 350 मीटर करता मी जवळ-जवळ ₹1.25 कोटी त्या ठिकाणी आणले. अतिशय स्टँडर्ड म्हणजे एका अपक्ष नगरसेवकानं आणलेला रेडी मिक्सचा पहिला रस्ता. ज्याची किंमत आहे 350 मीटर रस्त्याची किंमत ही ₹1.25 कोटी होती. त्यानंतर स्मशानभूमी माझ्या वार्डामध्ये प्रॉपर नव्हती. त्याकरता मी ₹65 लाख आणले आणि जे काही कामं आहेत, तिथे रस्ते नव्हते, नाल्या नव्हत्या, आम्ही सर्व केलं. त्या काळामध्ये आजपासून 9 वर्षापूर्वी तिथे पाण्याची समस्या एवढी नव्हती, की जेवढी आज आज पाण्याची समस्या भीषण झालेली आहे. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गल्लीमध्ये पाण्याचा पाण्याचा सप्लाय प्रॉपरली होऊन नाही राहिला. जे काही आमच्या नगरपालिकेच्या ज्या लोकांनी आता मध्यंतरी जेव्हा प्रशासक राज होतं, तेव्हा त्यामध्ये इम्प्रॉपर काहीतरी इम्प्रॉपर गोष्टी होत गेल्या. नॉन टेक्निकल गोष्टी होत गेल्या. कुठलं कुठलं कनेक्शन कुठं लावलं, काय लावलं आम्हाला देखील कळलं नाही. तर त्यामुळे काय झालं, की पाण्याचं वितरण प्रॉपरली होऊन नाही राहिलं. चांगल्या खालच्या भागामध्ये देखील पाणी येऊन नाही राहिलं. वरच्या भागातली गोष्ट वेगळी. तर फार मोठी समस्या पाण्याची आहे आणि सगळ्यात पहिले माझी प्रायोरिटी ही राहणार आहे, की ही समस्या कशी सॉल्व्ह करायची. त्याकरता आम्हाला पदावर जाणं आवश्यक आहे आणि आमची जी काही डिमांड राहील, मला असं वाटते काहीतरी फिल्ट्रेशन प्लांटमध्ये प्रॉब्लेम आलेला आहे. पाण्याच्या टाकीमध्ये पाणी संचय प्रॉपरली होऊन नाही राहिलेला आहे. फोर्स भेटून नाही राहिलेला आहे. त्यामुळे जागोजागी मोटर लागत आहे. तर एकंदरीत पाण्याच्या बाबतीमध्ये, पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये काहीतरी जे काही टेक्निकल प्रॉब्लेम आलेले आहेत, ते सॉल्व्ह करावं लागेल. आणि मी विळा उचललेला आहे, की ज्या दिवशी मी निवडून येईल, त्या दिवसापासून मी कामाला लागेल. तसेही माझे प्रयत्न सुरू आहेत. निवेदन देणं चालू आहे पाण्याच्या बाबतीमध्ये. पण कसं आहे, की पदावर असताना आणि नसताना फरक पडतो. जेव्हा आपण पदावर असतो, तेव्हा डेफिनेटली त्याला वजन असते. तर मी सगळ्यात मोठी जी जी समस्या आहे, जी अडचण आहे, ती आहे पाण्याची. ती मी सॉल्व्ह करेल. एक प्रश्न दादा आणखी 2 तारखेला निवडणुका होणार होत्या म्हणजे झाल्या असत्या. तुमच्या पण त्याच लेव्हलमध्ये तेव्हा झाल्या असत्या. पण आता मधातला जो 20 दिवसापर्यंत जो कार्यकर्त्यांचा जो जल्लोष राहते, जो पॉवर राहते, या गोष्टीतही काही फरक पडला का कुठेतरी? असं वाटते का तुम्हाला, की वेळ भरपूर गेल्यानुसार आपल्या जवळचे कार्यकर्ते काही तुटले काय? अ, काल मी सायंकाळी मीटिंग बोलावली होती माझ्या लोकांची. मी फक्त 30 ते 35 लोकांची मीटिंग कॉल केली. जवळ 70 ते 80 लोकं इथे आले. त्यांचा उत्साह अजूनही कायम आहे. त्यांची फक्त एकच इच्छा आहे, की आमचे सर्वदेव सर निवडून यायला पाहिजे.
मनापासून तन मन धनानं काम करत आहेत. सध्या आपल्या न्यूजच्या माध्यमातून म्हणजे आपण त्या कार्यकर्त्यांना अजून जोश येईल असं काय आश्वासन द्याल किंवा कोणता मेसेज द्याल असा, की जेणेकरून हा जोश कायम राहिला पाहिजे 20 तारखेपर्यंत? माझ्या कार्यकर्त्यांना एकच सांगू इच्छितो, की कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला बळी पडू नका. आमचं काम अतिशय चांगलं आहे आणि हमेशा पॉझिटिव्ह काम मी करत आलेलो आहोत आणि आम्ही मेरिटमध्ये कामं केली साहेब. की आम्हाला फक्त सुरुवातीला 2016 मध्ये जेव्हा मी निवडून आलो, तेव्हा फक्त आम्हाला 3च वर्ष मिळाले. 3 वर्षानंतर कोविडचा पिरियड आला. त्यानंतर आमचं पद चाललं गेलं. इव्हन पद गेल्यावर देखील माझे आता सध्या वार्डामध्ये 5 कोटीची कामं आहेत. ते मी प्रशासनाच्या माध्यमानं ते कामं ओढून आणलेले आहेत. आमच्या इथे आमच्या विद्यार्थ्यांकरता एक 1.5 कोटीची लायब्ररी आम्ही आणलेली आहे. आणि विशेष म्हणजे एका ठिकाणी रिटेनिंग वॉलची गरज होती. त्या ठिकाणी नेहमी साप येत होते, भिंत पडत होत्या. म्हणजे भविष्यामध्ये कदाचित तो एरिया पूर्ण खचला असता. कदाचित त्या ठिकाणी प्राणहानी देखील झालेली असती. तर त्या ठिकाणी मी रिटेनिंग वॉल आणलेली आहे. अशी असंख्य कामं आम्ही आणली. जवळ-जवळ 5 कोटीची कामं माझ्या प्रभागामध्ये आहेत, पदावर नसताना देखील. तर माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या नागरिकांना माझं एवढंच म्हणणं आहे, की फक्त आमच्यावर विश्वास ठेवा आणि पुन्हा आम्हाला एकदा चान्स द्या आणि बघा आम्ही काय करतो ते. हे होते सरोदे सर. सरोदे सरांसोबत बोलताना यांच्या प्रतिक्रियेतून लक्षात असं येते, की एक नगरसेवक, एक सुशिक्षित नगरसेवक काय करू शकते. कारण की त्यांच्या प्रतिक्रियेतून लक्षात आलं, की त्यांनी करोडोची कामं सांगितले, लाखाची कामं सांगितले आणि आता सध्या रनिंगमध्ये असणारे कामं सुद्धा त्यांनी सांगितले. तर खरोखर कुठेतरी या गोष्टीकडे आपण मतदार म्हणून पाहिजे आणि येणाऱ्या 20 तारखेला जे व्होटिंग आहे, तेव्हा भेटतीलच दादा आपल्यापर्यंत येतीलच आणि कोणत्या प्रकारची रणनीती होणार आहे ते आपल्याला पाहणं आहे. पाहत राहा मराठी 24 तास. मी भूषणराव.